मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 नोव्हेंबरचा भाग लवकर आला बरं का. म्हणजे काल दाखवलं होतं त्यांनी की प्रतिमा त्या रविराजांना म्हणतात, बघा बघा रविराज, आपली तन्वी सुद्धा असंच करायची, तिच्या हाताने माझा हात धरून तुम्हाला केक भरवायची. आता हे सगळं सायलीला आठवलंय प्रेक्षकांनो. पण आता पूर्णाजी खुश होऊन म्हणतात, काय गो प्रतिमा, तुला हे सगळं आठवायला लागलंय का? आता प्रतिमा त्या म्हणतात, हो ग, सगळं आठवतंय पूर्णाई. आता प्रेक्षकांनो सायलीला आठवायला लागतं सगळं. ते वाढदिवस कसा साजरा करायचे, काय काय करायचे, ते सगळं दुसर दुसर सायलीला आठवायला लागतं. इकडे सगळे सुभेदार खुश झालेले असतात की चला प्रतिमा आत्याची स्मृती परत येतेय. पण सायलीची स्मृती काही परत येत नाहीये अजून सुद्धा. सायलीला ते आठवतं आठवतं आणि गरकन चक्कर येते आणि नेहमीप्रमाणे ती खाली पडते. आता ती खाली पडल्यानंतर सगळेच पॅनिक होऊन जातात. आपल्याला तर माहितीच आहे प्रेक्षकांनो की सायलीला तिच्या भूतकाळातील आठवणींचा खूप त्रास होतो. सायलीला ते सगळं आठवतं आठवतं आणि अचानक सायली जोरात चक्कर येऊन खाली पडते आणि नेहमीप्रमाणे विषय मागे जातोच. आता सगळेजण पॅनिक होतात. अर्जुन पटकन सायलीला सावरायला जातो. रविराज, प्रतिमा त्या सगळेच गडबड गडबड, सायली सायली काय झालं, काय झालं तुला, उठ ना बेटा, काय झालं. सायलीला चक्कर येते आणि सायली लगेच पाणी पिल्यावर बरी पण होते. थोडीशी भोळ आली आहे तिला. आता या प्रतिमा त्या पाणी पिल्यावर म्हणतात, काय झालं सायली, बरं वाटतंय का तुला? आता हे प्रतापराव मध्येच अश्विनवर चिडतात आणि म्हणतात, ए बाबा ए अश्विन, अरे असाच बघत राहणार आहेस का? अरे जरा तपास सायलीला, तुझ्यातला डॉक्टर कुठे गेलाय? अश्विन म्हणतो, सॉरी डॅड, सॉरी, मी चेक करतो सायलीला. आता असं म्हणून तो चेक करणार असतो तेव्हा सायली म्हणते, नाही नको, राहू द्या, आहे बरी मी आता. प्रतिमा त्या म्हणतात, सायली असं कसं चक्कर आली तुला, तू सकाळपासून काही खाल्लंय की नाही बेटा? सायली म्हणते, हो आत्या, खाल्लं होतं मी, अचानक मला गरगरायला लागलं होतं, मला होतं असं कधी कधी, तुम्ही नका काळजी करू आत्या. अर्जुन म्हणतो, सायली तू खूपच विचार करतेस प्रत्येक गोष्टींचा, प्लीज असा विचार करत जाऊ नकोस. सायली म्हणते, असं काही नाही हो. आता अस्मिता म्हणते, चल बरं सायली, तुझ्या रूम मध्ये चल, मी तुला घेऊन जाते आराम करायला. सायली म्हणते, नाही अस्मिता ताई, बरं वाटतंय मला, आता खरंच बरं वाटतंय. आता प्रिया लगेच तिथे धिंगाणा घालायला लागते. मुद्दाम करते बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे सगळे विषय मागे सरतात ना. म्हणजे सायली हीच खरी तन्वी आहे हे कोणाला लक्षात पण येणार नाही ना, विषय बदलतो ना. प्रिया म्हणते, अशी कशी आज जाईल ती, इथे थांबून मुद्दाम माझा वाढदिवस खराब करायचा आहे ना तिला, मला कसा त्रास होतोय हे बघून सायलीला मजा येईल ना. आता जेव्हा सायली असं बोलते तेव्हा सगळेच, सॉरी प्रिया असं बोलते तेव्हा सगळेजण तिच्याकडे रागाने बघायला लागतात. प्रिया म्हणते, माझ्या वाढदिवसाला मुद्दाम सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं हिने, नेहमीप्रमाणे माझ्या आईवर हक्क सांगितला, आता कसं? सायली मॅडम खुश. आता पूर्णाजी ओरडतात बरं का आणि म्हणतात, तन्वी तुला दिसत नाहीये का, तिला बरं वाटत नाहीये ते? आता प्रिया म्हणते, पूर्णाजी नाटक आहेत ग सगळे, सगळं नाटके आहेत. अगं मी आईला लहानपणीच्या आठवणी सांगू नये ना, म्हणून हिचं चाललंय हे सगळं. ए आई, अगं तुला आठवतंय का, अगं माझा ऍक्सिडेंट, आपला ऍक्सिडेंट व्हायच्या आधी आपण किती छान सेलिब्रेट करायचो, वाढदिवस जोरदार साजरा करायचो. अगं असाच तुम्हाला केक भरवायची, तोच तुकडा मी बाबांना भरवायची, आठवतंय का, आठवतंय? मग आपण बाहेर जेवायला जायचो. ही आता बंडल मारायला लागते बरं का प्रेक्षकांनो. आता कल्पना ताई चिडून म्हणतात, ए तन्वी, तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला प्रतिमा तुझ्या आवडीचं जेवण घरी बनवायची. आता लगेच प्रिया तिचे हावभाव बदलते आणि म्हणते, अगं बाहेर जेवायला नाही, बाहेर लॉंग ड्राईव्ह साठी जायचो ना आम्ही, पण आता तर माझी आई माझ्याकडे बघू पण नाही लागली आहे, सगळं सायलीमुळे. काय ग ए सायली, माझ्या आईला माझ्यापासून तोडून तुला काय मिळतं ग? आता रविराज खूप चिडतात तिच्यावर आणि म्हणतात, तोंड बंद कर तन्वी, तुझ्या अक्कल शून्यतेचं प्रदर्शन करायची ही जागा नाहीये आणि वेळ सुद्धा नाहीये. तुझ्या आईला तुझा वाढदिवस आठवला आज, याचा तर तुला आनंद वाटतच नाहीये, उलट तुला या गोष्टीचा त्रास होतोय की सायलीला चक्कर आली म्हणून प्रतिमा तिच्याकडे गेली. तन्वी, याला आईबद्दलचं प्रेम नाही म्हणत, याला सायली बद्दलचा राग म्हणतात. रविराज आता उघड उघडपणे तन्वीला विरोध करायला लागले तर प्रेक्षकांनो, हे मात्र ते फार सॉलिड दाखवतात. आता पूर्णाजी म्हणतात, जाऊ द्या ना रविराज, कशाला कशाला या पालथ्या घड्यावर पाणी घालताय? अहो ही मुलगी आईच्या गोळ्या बदलते हो, अशी मुलगी काय सुधारणार आहे रविराज? सुधारून सुधारून अशी काय सुधारणार आहे ही मुलगी?
आता पूर्णाजीने असा टोमणा मारल्यावर अश्विनला फार कसं तरी होतं आणि अश्विनचा हा नेचर बघून सचिनला कसं तरी होतं बरं का प्रेक्षकांनो. आता हा अश्विन म्हणतो, असं काय करतेस ग पूर्णाजी, अगं तू तरी तन्वीशी असं बोलू नकोस. प्रत्येकाचे चेहरे त्यांनी असे मध्ये मध्ये फ्लॅश केले तिथे एकमेकांशी ते बोलत असताना. सायली आता प्रियाकडे बघायला लागते आणि प्रतिमा त्याला वैताग आलाय आता प्रियाचा. अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी मान्य आहे तिच्याकडनं चूक झाली आहे, तिला होतोय पश्चाताप, पण तिला आपली आई आपल्यापेक्षा जास्ती सायलीवर प्रेम करते हे तन्वीला नव्हतं सहन होत पूर्णाजी. अगं कुठल्याही मुलीला असं कसं आवडेल ग हे, तूच सांग बरं मला. आता प्रेक्षकांनो हा अश्विन जेव्हा असं बोलत असतो ना तेव्हा हा सचिन हळूहळू अस्मिताच्या कानात काहीतरी बोलतो. काय बोलतो ते ऐका. आता सगळेजण अश्विनकडे बघतच राहतात. हळूच हा सचिन म्हणतो, हे अस्मी, अगं हा असं कसं ग अश्विन, अगं तन्वीने प्रतिमा आत्याच्या गोळ्या बदलल्यात तरी हा अश्विन कसं काय स्वतःच्या बायकोला एवढं जस्टिफाय करतोय. अस्मिता म्हणते, सचिन अरे याचं एक एक उदाहरण सांगितलं ना तुला तर थक्क होशील तू. बायकोच्या नादाला लागून एखादा माणूस कसा वेडा होतो ना याचं परफेक्ट उदाहरण आहे आमचा अश्विन. अस्मिता असं हळूहळू सचिनला सांगत असते. आता इकडे प्रतापराव चिडतात आणि म्हणतात, अश्विन तू हिचीच बाजू घेणार हे आम्हाला आधीच माहित होतं, पण झालंय ना बाबा, सगळं मनासारखं झालंय ना आता. अरे तू हिचा वाढदिवस साजरा केला, हिचा आरडाओरडा करून झालं सगळं तुमच्या मनासारखं. आता तरी थोडंसं वातावरण घरात पॉझिटिव्ह राहू द्या, शांत राहा जरा दोघे जण. आता प्रतापरावांचं थोडक्यात असं म्हणणं आहे, झाला ना तुमच्या मनासारखा तमाशा करून मग गप्प बसा. तर पुढे बघा या सचिनला असं वाटतं की घरात वादविवाद नको म्हणून तो जरा वातावरण बदलायचा प्रयत्न करतो, म्हणजे विषय बदलतो आणि म्हणतो कसा, अगं ए अस्मी, तुला आठवतं का तू मला नेहमी सांगतेस सायली वहिनी आणि प्रतिमा आत्याच्या बॉन्ड बद्दल. ए अस्मी, पण स्टील आय एम अमेज. म्हणजे या दोघींना जर ओळखत नसतो ना तर मी यांना पाहिल्या म्हटलं असतो की या दोघी सख्या मायलेक आहेत. आता सचिन जेव्हा असं बोलतो तेव्हा प्रियाला टेन्शन येतं ना, पण अर्जुन आणि बाकी इतर कोणाच्या काही अजूनही लक्षात आलेलं नाहीये बरं का प्रेक्षकांनो. सगळे फक्त एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. जेव्हा सचिन असं बोलतो तेव्हा अस्मिता आणि सचिन एकमेकांकडे बघून स्माइल करतात. मग पूर्णाजी म्हणतात, अरे सचिन आम्हाला नेहमीच असं वाटत असतं. रविराज म्हणतात, पण सचिन दुर्दैवाने हे सगळं खरं नाहीये बाबा. अरे बाबा सचिन, आमचं नशीब काही एवढं चांगलं नाहीये. आता प्रिया मनात विचार करायला लागते, अरे यार, या अर्धा मेंदूवालीला आज तन्वीचा वाढदिवस आठवला, तिला या केकची भरवाभरवी पण आठवली. आता हिला जर हिच्या पोरीबद्दल सगळं आठवायला लागलं तर माझा तन्वी म्हणून शेवटचा दिवस असेल या घरात, आणि त्यात माझे ते दळभद्री मायबाप इथे ठिय्या मांडून बसलेत. आता काय करू मी, सगळे फासे माझ्या विरुद्धच चाललेत. आता प्रिया मनातल्या मनात असा विचार करायला लागते बरं का. तिला कळतंय की आता तिचे काहीच दिवस या घरात शिल्लक राहिलेत, पण आता प्रिया विचार करते अजून सगळ्या बाजूने मलाच का थापडा बसताय. लगेच बायकोच्या प्रेमात आकंठ बुडालेला अश्विन म्हणतो, सॉरी ग तन्वी, आय एम रिअली सॉरी, चुकलंच माझं. म्हणजे मी इथे उगाचच हट्ट केला की तुझा वाढदिवस सगळ्यांसमोर म्हणजे घरच्यांच्या समोर साजरा करूयात, माझं चुकलंच. मला वाटलं की आजच्या दिवशी तरी ही माणसं तुझ्याशी नीट वागतील, पण नाही ग, नाही, माझं चुकलं. पण जाऊ दे, सोड, आपण आपल्या रूममध्ये जाऊयात आणि नंतर बाहेर जेवायला जाऊयात आज. काय आहे ना, कितीही काहीही केलंस ना तू तन्वी, तर या माणसांना काही तुझी किंमत नाहीये आणि अशा माणसांना आता मला थांबायचं नाहीये. प्रेक्षकांनो, खरंच अश्विन एवढा कसं काय डोक्यावर पडलाय. म्हणजे आता इथे केक बनवण्याचा जो काही कार्यक्रम झाला, ठीक आहे बाबा, आईच्या मनाविरुद्ध झाला असेल प्रियाच्या, पण तरी सुद्धा ही प्रिया वाटेल तसं बोलते उलटून, हे अश्विनला का दिसत नसावं बरं. एवढं कोणी स्वतःच्या बायकोच्या चुकांवर पांघरून घालत नाहीत, पण अश्विन मात्र घालतो. अपवाद आहे बिचारा. असो, आता चल म्हणून तिला घेऊन जातो खोलीमध्ये. प्रिया आता चालली जाते खोलीत तेव्हा सगळेच जण सुटकीचा निश्वास सोडतात. चला आता काही का असे ना, पण घरात शांतता राहील असं कदाचित प्रत्येकाला वाटत असावं. सगळे सुभेदार किल्लेदार एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागतात. आता मध्येच अचानक मैपतचं सीन दाखवला बरं का. मैपत आता त्याच्या माणसांना ओरडत असतो आणि म्हणत असतो, काय रे, टायमावर वसुली झाली पाहिजे, समजत नाही का तुम्हाला, किती वेळेला सांगायचं. अरे तो माणूस पैसे देत नाही तर त्याला उचलून आणा,
त्याला सुजवा चांगला. अरे तो खूप चंदानी पैसे देत नाही तर त्याला उचलून आणा, त्याला त्याला चांगला सुजवा. सुजलेला नवरा पाहून त्याची बायको बरोबर पैसे देईल बरं का. काय, चला निघा आता असं म्हणतो आणि त्याच्या माणसांना हकलून देतो. आता त्याला आलाय फोन नागराजचा आणि म्हणतो, बोला नागराज शेठ, काय म्हणताय, काय सांगताय, काय प्रतिमाला तिच्या पोरीचा बर्थडे आठवला काय नागराज शेठ, तुम्ही तिथं नव्हते का राव. अरे तुम्ही काय तिथं तिच्या बर्थडेचा केक खात होता का. अशा टायमाला तुम्ही कुठं उलटता नागराज शेठ. त्या बाईला सगळं आठवून चालणार नाही हो नागराज शेठ. त्या बाईला आठवलं की मी तिचं थोबाड जाळलं होतं तर. काय नागराज शेठ, नाही 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 नाही, आता असं हलक्यात घेऊन चालणार नाही. सगळ्यांच्या नजरेत आलं तर, आपल्या नाकात तोंडात पाणी आलं ना तर त्या बाईला आपण ढगात पाठवणारच आहे. पण त्याच्या आधी त्या चिचुंद्रीवर लक्ष ठेवा. त्या अर्ध्या मेंदूच्या प्रतिमाकडे लक्ष ठेवण्यापेक्षा या डबल मेंदूच्या बबलीकडे जास्त लक्ष ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. प्रतिमाला सगळं आठवतंय हे तिनं तुम्हाला सांगून घाबरवलेले लक्षात ठेवा. त्यामुळे त्या बबलीवर लक्ष ठेवा. प्रतिमाचं काय करायचं ते आपण बघू. त्या बबलीचं काय लॅपटॉप का फिपटॉप ते मिळवणार होते आणि तुम्ही, त्याच काय झालं, मिळवा पटकन मिळवा, टाइम नाही आपल्याकडं, चला फोन ठेवतो मी. असं म्हणून ना आता या मैपतने फोन ठेवलाय. म्हणजे थोडक्यात काय झालं की मैपतला कळलंय प्रतिमाला सगळं आठवतंय, पण त्याला असं वाटतंय की प्रतिमाला सगळं आठवलं तर तो धोक्यात येईल, कारण त्यानेच प्रतिमाला मारलं होतं ना. असो, आता इथून पुढे बघा सायली आणि अर्जुनचा बेडरूम वाला सीन दाखवलाय. सायलीबाई नेहमीप्रमाणे आपली अंथरुणाच्या गड्या घालतीये, म्हणजे झोपायची वेळ आहे आणि गड्या घालतीये बरं का. असो, आता तिला दिवसभर झालेलं सगळं आठवायला लागतं आणि ती थोडीशी डिस्टर्ब असते. तेवढ्यात येतो अर्जुन आणि तिला म्हणतो, ए बायको काय विचार करतेस, ए बायको अगं तुझ्याशी बोलतोय मी. सायलीची तंद्री तुटते. आता ती ते अंथरूण पांघरून ठेवत असते का साडी ठेवत असते कोणाच्या कपाटात. अर्जुन म्हणतो, अगो काय झालं, तुझ्याशी बोलतोय मी काहीतरी, तू बोलत नाहीयेस माझ्याशी सायली. सायली म्हणते, तुमच्याशी बोलून काही उपयोग नाहीये, तुमचा कुठे माझ्यावर विश्वास आहे, तुम्ही मला तर पुरावे मागताल ना. सायली असं बोलल्यावर अर्जुन म्हणतो, अच्छा तू अजून सुद्धा तुझ्या आईबाबांचा विचार करतेस का. सायली म्हणते, नाही हो, मी प्रतिमा आत्याचा विचार करते. आज काय घडलं तुम्ही विसरले का. प्रतिमा आत्याला तन्वीच्या लहानपणीची एक गोष्ट आठवली आणि त्यांना ती माझ्याकडनं करावीशी वाटली. अर्जुन म्हणतो, हो ग, तुमच्या दोघींचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे ना, माहिती आहे आम्हाला. सायली म्हणते, ओ काय हो, थांबा ना जरा, मला पूर्ण बोलू द्याल का, तोपर्यंत तुम्ही बोलू नका बरं मध्ये मध्ये. आता अर्जुन बिचारा तोंडावर हात ठेवून बसतो. आता सायली त्याला म्हणते, तुम्ही ज्याला बॉन्ड म्हणता ना हो, त्याला मी मनाचं तयार झालेलं नातं समजते आणि हा जो बॉन्ड आहे ना तो फक्त माझा पूर्णाजी बरोबर, आई बरोबर आणि प्रतिमात्या बरोबर आहे. मी आपल्या घरात येण्याआधी रविराज काका आणि पूर्णाजीला भेटले होते की नाही. आता प्रेक्षकांनो, त्यांनी पहिला एपिसोड आज दाखवला बरं का, म्हणजे थोडासा व्हिज्युअलाइज करून दिला. सायली जेव्हा या सुभेदारांच्या घरी येत असते ना तेव्हा तिची भेट रविराजांशी आणि पूर्णाजीशी होते ना, ती भेट, पहिली भेट सायलीला आज आठवली आहे. सायली ती भेट आठवते आणि खूप भावूक होऊन जाते. आता रविराजांनी कसा तिच्या चेहऱ्यावर असा हात फिरवला होता, डोक्यावर हात ठेवला होता, ते सगळं तिला आठवतं. आता ती अर्जुनला सांगते, मला त्या क्षणाला काय वाटलं होतं हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, पण आता ज्यांना माझे जन्मदाते मानलं जातंय त्यांच्या बाबतीत मला असली कुठलीच गोष्ट का जाणवत नाहीये. असं का होत असेल बरं मला हो. आता अर्जुन बायकोने सांगितलेल्याप्रमाणे तोंडावर हात ठेवून बसलाय, काहीच बोलत नाहीये. सायली वळते आणि म्हणते, ओ आता झालंय माझं बोलून, बोला तुम्ही. अर्जुन म्हणतो, मला बोलण्याची परमिशन हवी आहे मिलॉर्ड. ते सगळं तो तोंडावर बोट ठेवून बोलतोय. सायली म्हणते, जाऊ द्या, मला तुम्ही असंच करता, मी बोलतच नाही आता तुमच्याशी. अर्जुन तिचा हात धरतो आणि म्हणतो, बस ग बायको, बस बस इथे माझ्याजवळ, जरा रिलॅक्स हो बरं. आणि तसंही बायको, मला ना तुझ्या फिलिंग्स कळतायत. तुझे आई बाबा तुला आत्ताच भेटले ग, त्यांच्यासोबत तुझं कनेक्शन व्हायला जरा वेळ लागेलच. आणि काय ना, जरा विचित्र आहेत तुझे आई बाबा, जरा लाऊड आहेत, पण थोडासा वेळ लागेल ग तुला ते कनेक्शन सगळं फील वगैरे व्हायला. सायली म्हणते, पण त्यांचे स्वभाव, माझं वागणं, त्यांचं वागणं तुम्हाला दिसत नाही का.
अर्जुन म्हणतो, अगं सायली, मुलं कुठे आईबाबांसारखी असतात? तन्वी बघ, अगं ती दिसते का तुला तिच्या आईबाबांसारखी? किती कम्प्लीट अपोजिट आहे ती. आणि सायली, तुझ्यावर लोखंडेचे नाही तर मधुभाऊंचे संस्कार आहेत म्हणून तू जरा वेगळी आहेस. सायली म्हणते, जाऊ द्या, तुम्हाला मी काही बोलले तरी पटतच नाहीये ना, म्हणून मला तुमच्याशी बोलायचंच नव्हतं. जाऊ द्या बरं, मला नाही बोलायचं. असं म्हणून आता ही झोपायला लागते बरं का. अर्जुन तिच्या जवळ जाऊन म्हणतो, अगं असं काय करतेस बायको? नको न ग रागव माझ्यावर अशी सारखी सारखी. अगं बोल ना माझ्याशी. अगं असं नसतं झोपायचं रागवून. ए बायको बायको. आता हा तिला लोणी लावायला जातो, पण ही मुद्दाम डोळे लावून पडते तिथे. आणि मग अर्जुन विचार करतो, अरे चा, ही झोपली का काय खरंच? अरे देवा, आता काय करू मी? अर्जुन विचार करायला लागतो, सायलीचा राग कसा घालवायचा बरं, काय करायचं? प्रेक्षकांनो, रिव्ह्यू आवडला असेल तर मध्ये लाईक करायला विसरू नका हं. अर्जुन आता काहीतरी आयडियाची शक्कल लढवतो. हा आपला बिचारा काहीतरी बायकोला खुश करायचे बालिश प्रयत्न करत असतो. आता त्याला काय आठवतं कोणास ठाऊक. आठवतं त्याला काहीतरी आणि तो आता खाली जातो किचनमध्ये. खाली गेल्या गेल्या मैनावती खुडबुड करत असते बरं का. मैनावतीला अर्ध्या रात्री काहीतरी खायची सवय. मैनावती डब्यामध्ये काहीतरी शोधत असते. तेवढ्यात अर्जुनराव तिथे गेल्यामुळे मैनावती पकडली जाते. सायली झोपलेली नाहीये, पण झोपायचं नाटक करतीये. आता सायली झोपलेली आहे असं समजून किंवा नाही झोपलेली आहे असं समजून अर्जुन गेलाय किचनमध्ये. तिथे त्याला डब्यांचे आवाज येतात. हळूच अर्जुन वाकून बघतो. आता मैना तिथे लाडू खात उभी असते. अर्जुन तिला पाहिल्या पाहिल्या म्हणतो, मैना काकू, तुम्ही इथे काय करताय? मैना घाबरते आणि म्हणते, अहो नाही नाही हो जावई बापू, मी काही केलं नाही हो. अर्जुन म्हणतो, अहो ठीक आहे, तुम्ही काय करताय मी कुठे विचारलं तुम्हाला? तुम्ही काय करताय ते दिसतंय मला, तुम्ही लाडू खाताय ना. मैना म्हणते, हो लाडू खाते खरं मी. ते काय होतं माहिती का, की रात्री ना जरा मला भूक लागते आणि मग खाल्लं नाही ना की जावई बापू माझं पित्त खवळतो, त्यामुळे थोडं खावं लागतं मला. अर्जुन म्हणतो, बरं बरं हरकत नाही, तुम्ही खा. तुमचं झालं असेल तर तुमच्या रूममध्ये येता का? मला जरा काम होतं. सायलीसाठी मला ना तुमची साडी हवी आहे. मैना म्हणते, साडी? आणि सायलीसाठी माझी साडी? अगं बया, ती कशाला माझी साडी घालणार आहे? अर्जुन म्हणतो, नाही नाही, तिला नेसायची नाहीये साडी, तिच्या अंगावर मला तुमची साडी पांघरायची आहे. कसं आहे ना, तिला झोप लागत नाहीये ना. आणि कसं असतं ते, आईची साडी पांघरली ना की त्या साडीमधला जो असं वॉर्मनेस असतो ना साडीमध्ये, तो 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 तिला मिळेल ना, आणि मग तिला गाढ झोप लागेल. मैना म्हणते, अच्छा असं आहे वय, एवढंच. चला चला, देते की तुम्हाला साडी, पण ओ काम झाल्यावर परत द्याल ना साडी? अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो की अशी कशी आई आहे, लगेच साडी परत पण मागतीये. आता मैना म्हणते, मी काय म्हणते, काम झाल्यावर देताल ना साडी परत? अर्जुन म्हणतो, हो हो दिल ना, दिल, नक्की देईल. मैना तिच्या हातातला लाडू संपत असते बरं का. मग अर्जुन म्हणतो, बरं बरं खाऊन घ्या आधी, पित्त वाढेल ना तुमचं खाल्लं नाही तर. मी हा डबा लावतो आणि येतो. आता मैना 2-3 लाडू सोबत घेऊन जाते बरं का बहुतेक. आणि मग अर्जुन तो डब्बा जो उघडा असतो तिथे लाडवांचा तो लावतो आणि मैनाच्या मागे मागे जातो. मध्येच आता प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया बळजबरीच खिजलेली असते बरं का आणि विचार करत असते, अरे यार, आज केक कापल्यावर जे काही घडलं ना ते खूपच भयंकर होतं, हॉरेबल होतं सगळं. जितकं मी सावरतीये तितकं माझ्या आता हाताबाहेर जातंय. आता आता मी त्या प्रतिमा आणि सायलीला वेगळं करायचा किती किती प्रयत्न करू, सगळा प्रयत्न करून झालाय माझा, कशाचा उपयोगच होत नाहीये, कशाचाच उपयोग होत नाहीये. प्रिया असं मनाशीच विचार करायला लागते आणि दातोट खाते. आता बघा हा, पुढच्या सीन मध्ये बघतोय आपण, अर्जुन रावांनी त्या खदाड मैनावतीकडून साडी आणली आहे बरं का फायनली. आणि आता हळूच झोपलेल्या सायलीच्या अंगावर ती साडी तो टाकायला लागतो. अर्जुन आता असा हळूच वाकून बघतो बरं का आणि त्या सायलीच्या अंगावर ती साडी टाकतो आणि म्हणतो, सायली, ही तुझ्या आईची साडी. तू म्हणतेस ना तुझ्या आईसोबत तुला बॉन्ड फील होत नाही, आता बघ तिची साडी घे आणि झोप पटकन, तुला छान झोप लागेल बघ सायली आता. सायली अशी पाहत असते त्याच्याकडे वाकून बरं का. अर्जुन म्हणतो, तुला आता कनेक्शन फील होईल बायको, बघ तू. सायली आता हसते आणि म्हणते, आपल्या बायकोचे विचार पटत नसतानाही तिच्यासाठी एवढं करणारा नवराबाई फक्त माझा आहे. बरं झोपते हा हो. अर्जुन म्हणतो, हा आरामशीर झोप झोप झोप.
प्रेक्षकांनो, आता सायली तोंड वाकडं तिकडं करते आणि गपचूप ती साडी अंगावर घेऊन झोपून जाते. पण तिला काही अजून वॉर्मनेस फील झाला नाही बरं का. अर्जुनच्या सांगण्याप्रमाणे अर्जुन आपला बिचारा तिच्याकडे बघून सतत हसतोय आणि त्याला बरं वाटतंय. आता बघा तो सायलीच्या डोक्यावर हात फिरवतो आणि विचार करतो, आय होप तुला लवकर क्लॅरिटी येईल बायको. लोखंडेचं आणि तुझं खरं नातं तुला कळेल. मला काही वाटो अथवा न वाटो, पण तुझ्या या शोधात मी तुझ्या सोबत आहे बायको. आय लव्ह यू सो मच. असं म्हणून त्याने सायलीच्या डोक्यावरून असा हात फिरवलाय. मला अर्जुनचा हा मायाळू स्वभाव प्रचंड आवडतो प्रेक्षकांनो, आणि कुठेतरी तो त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा अगदी प्रत्यक्षरित्या जाणवतो. तुम्हाला जाणवतो का? मला नक्की सांगा. काय तो बाई एवढाच एपिसोड दाखवलाय. आता हा त्याच्या बायकोला थोपटवतो आणि सायली झोपी जाते आणि एपिसोड इथेच संपून जातो. आणि प्रेक्षकांनो, पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की सायली आता जरा तिरपांगडा विचार करते आणि विचार करायला लागते की मैनावती आणि सदाशिव या दोघांची केस असती तर ह्यांनी काय केलं असतं. मग सायली अर्जुन सारखा विचार करायला लागते आणि स्वतःशीच बडबडते, केसचा विचार करता मला लक्षात येते की कुठलीच खूण सोडता कामा नये. कुठला धागा सत्यापर्यंत घेऊन जाईल हे आपल्याला आधी माहित नसतं. आणि विचार करते, आता मला सदाशिव आणि मैनाच्या घरी जाऊन तपासणी करायला हवी. असा विचार करून सायली आता मैनाच्या खोलीत जाते आणि एक किल्ली घेते. आता किल्ली लोखंडेच्या घराची आहे हे तिला लक्षात येतं. एक किल्ली सापडते तिला रुमालला गुंडाळलेली. प्रिया बघते की सायली कुठेतरी चालली आहे. नेहमीप्रमाणे प्रिया तिच्या मागावर जाणारच आहे. असो, आता सचिनचा तोच प्रोमो दाखवलाय की अर्जुन सचिनला सोडतो आणि सचिन साक्षीला भेटतो आणि अर्जुन पुन्हा येतो तर सचिन कुठल्या तरी बाई सोबत आहे हे अर्जुनला दिसतं. प्रेक्षकांनो, या सचिनकडे बघता खूपच तो सेन्सिबल वाटतो ना. असं तो काहीतरी करेल असं वाटत तर नाही, पण बघूयात यामागे त्याचा नेमका उद्देश काय आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. असा होता आजचा भाग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी टेक केअर. धन्यवाद.